सर आज आपण रॅपिड क्वेश्चन्स घेऊयात. सर्वात मोठा वास्तुदोष कोणता मानला जातो? सगळ्यात मोठा वास्तुदोष हा ईशान्य दिशेमध्ये असणारं शौचालय आणि नैऋत्य दिशेमध्ये असणारा दरवाजा. ओके सर, व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कोणत्या दिशेमुळे सर्वात जास्त खराब होते? म्हणजे आता तो खूप कमावत होता आणि अचानक खूप फायनान्शियल क्रायसिस आला त्याच्यावर, तर ते कोणत्या दिशेमुळे होतं? निश्चित त्याच्या आग्नेय दिशेमध्ये असणारं शौचालय किंवा आग्नेय दिशेमध्ये आलेला काळा रंग किंवा आग्नेय दिशेमध्ये आलेला ब्ल्यू रंग यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये करोडपती पासून रोडपती पर्यंत येण्याचा प्रवास सुरू आहे. अशी कोणती दिशा आहे सर की ज्याच्यामुळे घरात कौटुंबिक वाद होतात? एक नैऋत्य दिशा आहे. या नैऋत्य दिशेमुळे संबंधामध्ये किंवा कौटुंबिक वाद आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक वाद असतील तर पूर्व दिशामध्ये दूषित काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. सर मी बघितलंय काही कुटुंबांमध्ये ना संकटांची मालिका चालू होते, म्हणजे संकटावर संकट येत राहतात, तर त्याचं मुख्य कारण काय असू शकतं? खूप छान प्रश्न केला. संकटावरती संकटाची मालिका चालू राहते किंवा व्यक्ती प्रगतीकडे चालतो, त्याचं मुख्य कारण आहे व्यक्तीच्या नैऋत्य दिशेमध्ये एकतर बोर आहे किंवा नैऋत्य दिशेमध्ये विहीर आहे किंवा नैऋत्य दिशेमध्ये खड्डा आहे. आणखी एक प्रश्न सर, घरामध्ये कुठली दिशा सर्वात स्वच्छ असली पाहिजे? घरातील सगळ्या दिशा स्वच्छ असल्या पाहिजेत. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि स्वच्छ असली पाहिजे. पुढचा प्रश्न सर, जॉब मध्ये प्रॉब्लेम येतात तर त्याचं मुख्य कारण काय असू शकतं? जॉब मध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतात त्यावेळेला उत्तर दिशेमध्ये शौचालय तरी असेल, उत्तर दिशेमध्ये किचन तरी असेल किंवा उत्तर दिशेमध्ये पिवळा रंग तरी असेल, त्यामुळे जॉब मध्ये प्रॉब्लेम येतात. तर पुढचा प्रश्न, ब्रह्मस्थान म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की लाईक स्वच्छ ठेवलं पाहिजे की कुठे असलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्याचा काय फायदा होऊ शकतो? ब्रह्मस्थान कुठे असलं पाहिजे हे नाहीये. ब्रह्मस्थान हे घराच्या सेंटर मधोमध असतं, परंतु ब्रह्मस्थान हे हलकं आणि स्वच्छ असलं पाहिजे. ब्रह्मस्थान म्हणजे जशी आपल्या शरीराची नाभी आहे तशी ती घराची नाभी आहे आणि या ठिकाणी जर शौचालय, किचन किंवा पिलर आला तर घरामध्ये संकटाच्या मालिका चालू होतात. तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही काही करा, काही होऊ शकत नाही जेव्हा ब्रह्मस्थानामध्ये प्रॉब्लेम येतात तेव्हा. त्यामुळे ब्रह्मस्थान हलकं आणि स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. थँक्यू सर. ओके.